पुणे जिल्ह्यातल्या खोडदमध्ये असणारा जीएमआरटी प्रकल्प सध्या चर्चेत आलाय। तो इथल्या पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेला लाल कंदील दाखवला गेल्यामुळे या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा हा प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केला होता। आणि आता हा जो प्रकल्प आहे ज्या खोडद गावात आहे तिथले ग्रामस्थ सुद्धा यावर आक्रमक झाले। पुणे नाशिक महामार्ग हा दिवसेंदिवस वाहतुकीच्या दृष्टीने अधिकच जटिल होत चाललाय। या वाहतुकीला पर्याय म्हणून पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न होताना दिसतायत। मात्र आता या प्रकल्पाला जीएमआरटीच्या मुद्द्याचा अडथळा ठरतोय। जीएमआरटीचा प्रोजेक्ट ज्या तालुक्यात आहे तो जुन्नर तालुका पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आरक्षित करण्यात आलेला आहे। त्यामुळे येथे शेतीशिवाय दुसरी कोणतीही औद्योगिक वसाहत होऊन त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकत नाहीये। किमान पुणे नाशिक रेल्वे झाली तर पुणे आणि नाशिक ही दोन शहरं जोडली जातील आणि शेती उद्योगाला चालना मिळेल अशी अपेक्षा इथल्या नागरिकांना होती। मात्र आता या जीएमआरटीच्या प्रोजेक्टमुळे या पुणे नाशिक रेल्वेला रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं लाल कंदील दाखवण्यात आलाय। विकासाच्या आड येणारा प्रकल्प म्हणून जीएमआरटीची ओळख होऊ नये अशी माझी स्वतःची या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून ही धारणा आहे, अशी इच्छा आहे। आणि नवीन तंत्रज्ञानाचा नवीन शास्त्राचा वापर करून जीएमआरटीने यावर एक सुयोग्य असा तोडगा सुचवावा, जेणेकरून जीएमआरटी आणि रेल्वे या दोन्ही गोष्टी तालुक्यात राहतील, दोन्ही गोष्टी तालुक्याचा फायद्यासाठी तालुक्याच्या विकासासाठी कारणीभूत ठरतील। खोडद गावातील जीएमआरटी प्रोजेक्टमुळे गेल्या अनेक वर्षांपासून जुन्नर तालुक्यातील अनेक गावं ही विकासापासून वंचित असल्याची भावना इथल्या नागरिकांमध्ये आहे। या प्रोजेक्टमुळे इथे सुरुवातीला मोबाईलच्या लहरी देखील येण्यास उशीर झाला। कोणतीही औद्योगिक इंडस्ट्री किंवा प्रोजेक्ट येथे येऊ शकत नाहीये। हा प्रोजेक्ट जगाच्या आणि देशाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असला तरी येथील खोडद ग्रामस्थांना मात्र या प्रोजेक्टच्या बद्दल आस्था राहिलेली नाहीये। तर 80-90% नागरिक असतील हे 100% जीएमआरटीच्या विरोधात आहे। जीएमआरटीच्या बाबतीत कधीच कुणाचं चांगलं मत नाही आहे। त्यांनी कधी रोजंदारीच्या बाबतीत, दळणवळणाच्या बाबतीत, कधी कोणत्या सुखसुविधा असतील त्यांच्या बाबतीत कधीच चांगला विचार केलेला नाही आहे। जीएमआरटी प्रोजेक्टमध्ये असलेले शास्त्रज्ञ अथवा तिथले अधिकारी हे या ठिकाणी एखादा उद्योग उभारत असेल तर त्यावर आक्षेप घेतात। इथं उद्योग उभारताना एनओसी घेणं आवश्यक केल्यानं त्यासाठी पुणे येथील कार्यालयात हिलपाटे घालावे लागतात। सगळ्या त्रासामुळे गावकरी आता चांगलेच संतापलेले आहेत। साईदीप ढोबळे, लोकशाही मराठी, शिरूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।